नुकतेच भाजपात गेलेल्या राजन पाटलांना एकनाथ शिंदेंनी इशारा दिलाय। चुकीला माफी नाही असं म्हणत पाटलांच्या मुलाची फाईल पुन्हा उघडण्याचं विधान शिंदेंनी केलंय। पाहूयात। राष्ट्रवादी दादा गटातून भाजपात गेलेल्या राजन पाटलांच्या मुलाची फाईल पुन्हा उघडण्याचा इशारा एकनाथ शिंदेंनी दिलाय। सध्या सोलापूरच्या मोहोळात कोण कुणाला इशारा देतंय, कोण कुणासोबत सत्तेत आहे आणि मोहोळमध्ये कोण कुणाशी हातमिळवणी करून लढतोय याचं गणित समजल्यावर डोकं गरगरायला होईल। ते समजून घेण्याआधी शिंदेंनी राजन पाटलांच्या मुलावरच्या आरोपावर काय इशारा दिलाय ते पाहूया। आमच्या बारसकर आणि उमेश पाटील यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी जो कोणी खुनी असेल त्याला सजा झाली पाहिजे। आणि चुकीला माफी नाही, चुकीला माफी नाही। आणि म्हणून जे जे काही तुम्हाला हरी साळवी पाहिजे, कोण पाहिजे त्याची नेमणूक करण्याचं काम आपण करू। आणि या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीने मध्ये या शिवसैनिकांचं बलिदान, तालुका प्रमुखाचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही। राजन पाटलांचे पुत्र बाळराजे पाटलांवर एका शिवसैनिकाच्या हत्येचा आरोप आहे। हत्येच्या आरोपावेळी राजन पाटील राष्ट्रवादीत आणि त्यानंतर अजित पवारांच्या गटात होते। काही दिवसांपूर्वीच अनगरचे राजन पाटील भाजपात गेलेत। त्याच राजन पाटलांच्या मुलाची केस पुन्हा उघडण्याचा इशारा एकनाथ शिंदेंनी दिलाय। तर आता विरोधाभास नेमका काय आहे तेही पहा। शिवसैनिकाच्या हत्येचे आरोप झाले तेव्हा राजन पाटील आणि त्यांचे पुत्र राष्ट्रवादीत होते। तीच दादा गटाची राष्ट्रवादी आता मोहोळमध्ये शिंदेंच्या सेनेसोबत युतीमध्ये लढतीये। शिंदे आता त्याच राजन पाटलांना इशारा देत आहेत आणि तेच राजन पाटील आता सत्तेतीलच भाजपात सामील झालेत। भाजपात गेल्यानंतर राजन पाटलांविरोधात दादा गटानं उज्ज्वला थिटेंना तिकीट दिलं, पण अर्ज बाद झाल्यानं भाजपात गेलेल्या राजन पाटलांच्या सून बिनविरोध निवडून आल्या। यावर मोहोळमधील दादा गटाचे उमेश पाटील सोडले तर राष्ट्रवादीचे बडे नेते मौन बाळगून आहेत। थोडक्यात ज्यांची हत्या झाली त्यांचा शिवसेना पक्ष सत्तेत आहे। हत्येवेळी आरोपी ज्या पक्षात होते ती राष्ट्रवादी सुद्धा आता सत्तेत आहे आणि ज्यांच्या मुलावर हत्येचा आरोप झाला त्या राजन पाटलांचा भाजपही सत्तेत आहे। बाळराजे पाटलाने पंडित देशमुखचा मर्डर केला। त्या मर्डर करणाऱ्या त्या बाळराजे पाटलाला 18 महिने जेलमध्ये राहावं लागलं। ज्या पंडित देशमुखचे हातपाय मोडले गेले, 56 वार असे केले गेले, एक जरी वार तसा पद्धतीचा झाला असता तरी माणूस मरतो, असे ब्रुटल इंजुरी केलेले 56 वार पंडित देशमुखवर केले। सागर सुरवसे, TV9 मराठी, मोहोळ, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।